विक्रोळी आगारातील वाहक कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात वडाळा बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले। तर विक्रोळी आगारातील बेस्ट बस वाहक अशोक डगले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये कार्यरत असताना 19 सप्टेंबर रोजी धारावी पिंपळा बंगला येथे अज्ञात इसमाने पैशांसाठी हल्ला केला। त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज वडाळा येथील बेस्ट कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक शिंदे आणि कर्मचाऱ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला। तर बस अधिकाऱ्यांना सुरक्षिततेसाठी निवेदन पत्र देखील देण्यात आले। BST बस करून वडाळा येथील आंदोलन करण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत कर्मचारी आहेत शशांक करून, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। दादा, काय सांगाल, आपण हे आंदोलन केलेलं आहे, नेमकं कारण काय? 19 सप्टेंबर रोजी विक्रोळी आगाराचा आमचा कंडक्टर गाडीवर कार्यरत असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला एका अज्ञात व्यक्तीकडून। त्याला चाकूने मारण्यात आलं आणि तो जबर जखमी झाला। ही घटना निंदनीय आहे आणि त्या घटनेबद्दल ज्या गांभीर्याने प्रशासनाने भूमिका घेतली गेली पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून आम्ही तातडीने हे निदर्शनं ठेवली या घटनेचा निषेध म्हणून। आणि त्याचबरोबर BSTचा कर्मचारी जो रात्रंदिवस मुंबईकर जनतेला सेवा देतो त्या कर्मचारीची सुरक्षा या प्रशासनाने त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती केली पाहिजे या मागणीकरिता आज हे निदर्शनं इथे झाली। सर, मग हे आंदोलन कधीपर्यंत आणि कशा प्रकारे सुरू होणार? नाही, आजचं एका दिवसाचं निदर्शन होतं। आम्ही सकाळी जाऊन जनरल मॅनेजर BST यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते योग्य ती कारवाई करतील। धन्यवाद सर। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी विजाल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।